उद्या वर्षातली पहिली पौर्णिमा आहे शाकंभरी पौर्णिमा आणि याच दिवशी जो शाकंभरी देवीचा नवरात्र उत्सव सुरू झालेला असतो तो शाकंभ पौर्णिमेला समाप्त होतो। जर या 9 दिवसात कोणतीही सेवा भगवतीची केली नसेल तर पौर्णिमेला तुम्ही अशा प्रकारे देवीचा मान सन्मान घरच्या घरी करू शकता। शाकंभरी पौर्णिमा असल्या कारणाने आपल्याला पौर्णिमेचं सत्यनारायण तर करायचंच आहे, कारण की ही वर्षातली पहिली पौर्णिमा आहे आणि आपण जो घरच्या घरी जर पौर्णिमेला सत्यनारायण करतो तो पौर्णिमेचा सत्यनारायणही करायचा आणि त्याचबरोबर कुलदेवतेची अशी पूजाही तुम्ही करू शकता आणि कुलदेवतेचा घरच्या घरी कुलाचार करू शकता। ज्या आपल्या 2 नवरात्र आपल्याला प्रचलित माहिती आहेत की शारदीय नवरात्रोत्सव आणि चैत्र नवरात्रोत्सव, त्याचप्रमाणे शाकंभरी देवीचा नवरात्रोत्सवही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। ठिकठिकाणी मोठे उत्सव केले जातात। प्रत्येक देवीच्या मंदिरात हा नवरात्रोत्सव साजरा केला जातो। मांडार देवीला तर काळूबाईच्या इथे मोठी जत्रा असते या नवरात्रोत्सवात। आई भगवतीने दुर्गा सप्तशती पाठामध्येच उल्लेख केलेला आहे की मी शाकंभरी म्हणून सुद्धा जन्म घेणार आहे, म्हणजे शाकंभरी देवीचा उल्लेखही आपल्या दुर्गा सप्तशती पाठात येत असतो। या पौर्णिमेला तुम्ही देवीची घरच्या घरी ओटी भरू शकता। तुम्ही खणा नारळाने ओटी भरा, ब्लाऊज पीसने भरा किंवा साडीने भरा, तुमची यथाशक्ती आहे। त्या आपल्याजवळ आपल्या कुलदेवतेचा टाक असेल, मूर्ती असेल, फोटो असेल तर तो फोटो असेल तर तुम्ही स्वच्छ करा। टाक मूर्ती असेल तर तिला दुधाने पंचामृताने अभिषेक घाला। मग टाक स्वच्छ करून घ्या आणि टाकावर कुंकुमार्चनाची सेवा पौर्णिमेला करायला विसरायचं नाही, कारण की कुंकुमार्चन ही सेवा देवीला अत्यंत प्रिय आहे। त्याचबरोबर देवीची आरती म्हणून घ्यायची आणि देवीला नैवेद्यामध्ये पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवायचा, तसेच कच्च्या शाकभाज्यांचा, कारण की शाकंभरी म्हणून देवी जेव्हा दुष्काळ पडलेला तेव्हा लोकांना अन्नदान करण्यासाठी आले, म्हणून शाकभाज्यांचा नैवेद्य, फळं, म्हणजे तुम्हाला जशी यथाशक्ती वाटेल, जसं तुमच्याकडे उपलब्ध असेल तसं भरपूर शाखांचं तुम्ही नैवेद्य दाखवू शकता, फळांचं नैवेद्य दाखवू शकता। आणि जर भाज्यांमध्ये जमलंच तर देवीला 11 किंवा 21 किंवा 51 अशा भाज्या एकत्रित करून तुम्ही हे नैवेद्य नक्की दाखवा, कारण की शाकभाज्यांचा नैवेद्य या नवरात्रीत या नैवेद्याला खूप महत्त्व दिलेलं आहे। शक्य झालं तर या दिवशी दुर्गा सप्तशतीचा एक पाठ नक्की वाचावा। चला तर मग याच नोटवर आजचा व्हिडिओ इथे संपवते। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा।